मन मन मरे ना माया मरे मरे काय शरीर. मग काय झालं की शरीर तर नष्ट होत राहतं, पण नष्ट कसं होतं तर तत्व जाऊन मिसळतात. मग आता या ठिकाणी तत्व मिसळतात, मन पळून जातं. मग आता या ठिकाणी उरतो कोण तिथं, आत्माच उरतो. मग तेव्हा तो विचार करत बसतो की हे आतापर्यंत घडलं तर काय होतं, मी एवढा जे पराक्रम केला, म्हणजे आता मला दुसऱ्या योनीत जायचंय. तसा चोर करून चोरी येणं जेलमध्ये जेव्हा जातो तेव्हा नाहीच म्हणतो, मी केलीच नाही. पण त्याच्यावर नोंद होते की नाही गुन्हा, की बाबा तू केली, कारण तू सापडलाच रे बाबा. सापडला नसता ना, कुठे सापडला, तिसरा डोळा, तिसऱ्या डोळ्याने सापडला. असा तू सापडत नव्हता, पण तिसरा डोळा. मग भगवान म्हणतात की तू सुद्धा सापडला ना, तो तिसऱ्या डोळ्याने सापडलेला आहे चोरी करताना. तिसऱ्या डोळ्या जाईल, हा ही व्यक्ती चोरी करत होती. मग आता तो म्हणतो नाहीच, मी चोरी केलीच नाही. कारण ब्रह्मा म्हणतो मी चोरी नाही केली. मग गेलं कोण होतं ते चोरी करायला? शरीर तर ब्रह्माशिवाय जाऊच शकत नाही. चोरी केली कोणी? आत्म्याने चोरी केली तर शरीराने चोरी केली? दोघांच्या मध्ये मन बसलेलं, मनाने करायला भाग. मग मन घेऊन गेलं तिथे पर्यंत. आणि जेव्हा शिक्षा भोगण्याची वेळ आली तेव्हा ब्रह्मा म्हणजे आपण म्हणलो मी केलीच नाही, पण अरे बाबा तू नाही गेली, पण तुझ्या मनाने करायला लावलं ना ते पाप. तोपर्यंत मन भिवून बसलं कोपऱ्यात. ते तर कुठं पुढे येणार आहे, कारण त्याला माहितीये छडीचं मान आता चमचम लागली. मग तो म्हणतो मरू, माकडाला मरू दे. नाही, माकड गेला पळून आणि बोकड सापडणार. मग मार बसतो शरीरावरती. आता पृथ्वीला मार बसतो. पृथ्वी तर तू म्हणतो बापरे असं काय केलं होतं, मी असं काय केलं होतं, एवढं मला मार बसायला. पण बघा दोघांच्या मध्ये एक तिसरा होता. म्हणून म्हणतो दो के बीच में तिसरा अपनावा ना. काय म्हणतो, दोघांच्या मध्ये तिसराच फायदा करून घेतो. मग आपले नुकसान होते. म्हणून सत्य नसत्य माहिती असलं पाहिजे की जे दिसे ते नसे, जे न दिसे जे शाश्वत आहे. आत्मा कधीच दिसत नाही, न दिसणार आहे. म्हणून पहिले जेव्हा साधना करायला बसतो तर स्वतःशी एकरूप व्हा, स्वतःशी पूर्णपणे एकरूप व्हा. असं एकरूप व्हा की आपल्या अवतीभोवती काहीच नाहीये ना. आत्मा म्हणजे शरीर, स्थूल शरीर खाली ना, सूक्ष्म आत्मा वर. म्हणजे सूक्ष्म अनुभवायला पाहिजे आपण किती सूक्ष्म आहे. अशी अवस्थापर्यंत आपल्याला समज आली पाहिजे. समजा ध्यान साधनेमध्येच होता असा प्रकार नाही. आपण एखाद्या वेळेस असं बसतोय खाटवर किंवा दिवाणवर आणि एखाद्या विचारात गेलो तेव्हा आपण सूक्ष्म होऊ शकतो, जे विचारात गेलो ज्ञानाच्या हिशोबात. तर या ठिकाणी जर शरीर नाशिवंत किंवा शरीराला जोडणाऱ्या वस्तू काय शाश्वत आहे, नाशिवंत आहे ना. आता एक तर आपली काय चूक आहे की आपण एक मायाशी जोडले.